नमस्कार मंडळी, तूही रे माझा मित्र. या मालिकेच्या पुढील भागामध्ये दादा आणि अर्णवची मैत्री आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. अर्णवने दादाला ब्लँक चेक साईन करून दिलाय आणि म्हटलंय तुला हवी तेवढी अमाऊंट टाक तू त्यात. आता तिकडंच दादा आता अर्णवला फोन करून म्हणतोय, हा साहेब मी जाधव बोलतोय. तो राजेश ना गोव्यामध्ये मजा मारतोय एका आयटम सोबत. एवढं बोलून आता दादा फोन ठेवतो. पण हे ऐकून आता अर्णवला धक्काच बसतो. राजेश एवढी पातळी सोडून असं कसं काय वागू शकतो हेच त्याला समजत नाहीये. अर्णव ईश्वरीला सांगतोय की राजेश ट्रेस झालाय, ते पण गोव्यामध्ये. आता ईश्वरीला प्रश्न पडतो की हा राजेश गोव्यामध्ये कशासाठी गेलाय. मग अर्णव आता ईश्वरीला सांगतोय की तो एका मुलीसोबत तिकडं मजा मारायला गेलाय. पण आता काहीही झालं तर ह्यावेळेस या राजेशला आपल्या जाळ्यात नक्की ट्रॅप करायचं म्हणून. आता तिकडे राजेशला हॉटेल मॅनेजमेंट व रूममध्ये कॉल करून सांगतात की तुम्हाला भेटायला कोणीतरी दादा म्हणून आलेलं आहे. आता ते ऐकून राजेश खूप घाबरून जातो. आता अर्णव जरा वेळाने दादाला कॉल करून विचारतो, सापडला का राजेश गोव्यामध्ये. दादा म्हणतोय निसटला तो फुकणीचा. इकडं अर्णव ईश्वरीला म्हणतो, आता राजेश निसटला नाहीये, माझ्या ट्रॅपमध्ये अडकलाय. एकीकडे ईश्वरीने 48 तासात राजेश विरोधात पुरावे गोळा करून तुमच्या समोर आणून देईल असं वचन अंजलीला दिले. आणि दुसरीकडे ईश्वरी घरच्यांसमोर खोटी ठरू नये म्हणून अर्णवचं प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू आहे राजेशला पकडण्यासाठी. मग तुम्हाला काय वाटतंय, हे पुरावे गोळा करतील का हुशार राजेशच्या विरोधात. भाई राजेशला अडकवणं इम्पॉसिबल आहे. पण तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. बाय बाय.